नमस्कार. ANN न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. ऐकूया आज दिनांक 28 जून 2025चे गुन्हेविषयक बातमीपत्र. वाल्हेकरवाडीमध्ये वाहनांची तोडफोड आणि खंडणीसाठी दहशत, 3 आरोपी अटकेत. पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे 26 जून रोजी पहाटे 2:30 ते पावणे 3 वाजताच्या सुमारास वाहनांची तोडफोड करून खंडणीसाठी दहशत निर्माण करण्यात आली. विधिसंघर्षित बालक गिरीश उर्फ मन्या शशिकांत लोंढे आणि आदर्श बाबासाहेब चांदणे या तिघांनी कोयता, दगड, हतुडा वापरून वाहनांचे नुकसान केले. विधिसंघर्षित बालकाने 5,400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले, तर गिरीश लोंढेने जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी गिरीश लोंढे आणि आदर्श चांदणे या दोघांना अटक केली आहे. हिंजवडीमध्ये ऑनलाईन जॉबच्या नावाखाली 43 लाखांचा गंडा घातला. हिंजवडी येथे 12 मार्च ते 8 एप्रिल 2025 दरम्यान एका महिलेची ऑनलाईन जॉबच्या नावाखाली 43,31,336 रुपयांची फसवणूक झाली. कपिश गोल्ड ज्वेलरी कंपनीचे एजंट असल्याचे भासवून आरोपींनी टेलिग्रामवर टास्क आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून ही फसवणूक केली. हिंजवडी पोलीस आरोपी महिला आणि बँक खातेधारकांचा शोध घेत आहेत. कोळियेमध्ये क्रिकेटच्या वादातून कोयत्याने हल्ला. खेड तालुक्यातील कोळिये येथे 25 जून रोजी रात्री 11:15 वाजता क्रिकेटच्या बॉल लागल्याच्या जुन्या वादातून वडील आणि मुलाला मारहाण करण्यात आली. विशाल संतोष देशमुख, राहुल चव्हाण आणि एका अनोळखी मित्राने घरात घुसून कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. म्हाळुंगे MIDC पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दिघीमध्ये पार्किंगच्या वादातून मारामारी. वडमुखवाडी दिघी येथील सुरेश पवळे यांच्या पांडुरंग एंटरप्राइजेस गॅरेजसमोर 25 जून रोजी मध्यरात्री 12:30 ते 1:30 वाजता किरकोळ कारणावरून मारामारी झाली. ट्रेलर किरकोळ घासल्याच्या वादातून बाबू गोल्हार, निलेश महादेव गर्जे आणि इतर 3 अनोळखी इसमांनी लोखंडी रॉड आणि कमरेच्या बेल्टने मारहाण करून गंभीर जखमी केले. दिघी पोलिसांनी निलेश महादेव गर्जे याला अटक केली आहे. भांबोलीमध्ये 48,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. खेड तालुक्यातील भांबोली येथील माताजी किराणा स्टोर्समध्ये 26 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता 48,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला. ललित कलारामजी देवासी या आरोपीला म्हाळुंगे MIDC पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडीमध्ये 64,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. हिंजवडी येथील सिद्धी हाईट्स फ्लॅटमध्ये 26 जून रोजी दुपारी 2:45 वाजता 64,130 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवण्याप्रकरणी तालब बुरेखान खान या आरोपीला अटक करण्यात आली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. वाकड येथे गावठी पिस्तूल जप्त, एकाला अटक. वाकड येथील एपिटोम सोसायटीसमोर पाटील इस्टेट कंपाऊंडजवळ 25 जून रोजी सायंकाळी 5:45 वाजता अवैध अग्निशस्त्र बाळगण्याप्रकरणी आफताब मेहबूब शेख या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 51,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत. नाणेकरवाडीमध्ये सावकारीच्या त्रासातून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न, 2 आरोपी अटकेत. खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे 25 ते 26 जून दरम्यान सावकारीच्या त्रासातून संतोष हरिभाऊ नाणेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विकास अशोक परदेशी उर्फ बाली आणि अतुल मोहन रिठे या आरोपींनी व्याजापेक्षा चौपट पैसे घेऊनही धमक्या देत त्रास दिला होता. चाकण पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. चंदननगरमध्ये घरफोडी, 2.62 लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने लंपास. चंदननगर येथील धनलक्ष्मी सोसायटीमध्ये 26 जून रोजी सायंकाळी 5:30 ते 6:30 वाजताच्या दरम्यान घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून 50,000 रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 2,62,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चंदननगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पर्वतीमध्ये पादचारी महिलेच्या 2 सोनसाखळ्या आणि मोबाईलचा जबरी हिसकावला. पर्वती येथील अशोका लॉज समोरील बोळात 26 जून रोजी पहाटे 5:30 ते 5:45 वाजता दुचाकी म्हणून आलेल्या अनोळखी चोरट्याने एका 76 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 75,000 रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या चेन आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. पर्वती पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. फुरसुंगीमध्ये घरफोडी, 4.27 लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने लंपास. फुरसुंगी येथील गोकुळ बंगलो येथे 26 मे 2025 रोजी रात्री 2:30 वाजता घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने गॅलरीमधील दरवाजाचे लॉक तोडून 50,000 रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 4,27,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. फुरसुंगी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सिंघड रोडवर ट्रकच्या धडकेने मोपेडस्वार मुलीचा मृत्यू. सिंघड रोडवरील हिंगणे ते सिंघड रोड गणेश कॉलनी समोरील रोडवर 26 जून रोजी दुपारी 1:30 वाजता एका भीषण अपघातात 19 वर्षीय सई श्रीकांत भागवत या मोपेडस्वार मुलीचा मृत्यू झाला. अज्ञात ट्रक चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात ट्रक चालवून धडक दिली. सिंघड पोलीस आरोपी ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
खडकीमध्ये टेम्पूच्या धडकेने 1.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. खडकी येथील सर्वत्र बिहार MES कॉलनी लेबर कॅम्प समोरील रस्त्यावर 26 जून रोजी दुपारी 12:10 एका भीषण अपघातात 1.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. अज्ञात टेम्पो चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून धडक दिली. खडकी पोलीस आरोपी टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. बंडगार्डनमध्ये बसमध्ये चढताना 45,000 रुपयांचे मंगळसूत्र लांबवले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील स्वारगेट बस स्टॉप येथे 26 जून रोजी सकाळी 11 वाजता PMT बसमध्ये चढत असताना एका महिलेचे 45,000 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरी चोरीला गेले. बंडगार्डन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सिंघड रोडवर 1.80 लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. सिंघड रोडवरील हरिहरेश्वर सोसायटी B विंग न येथे 25 जून रोजी रात्री 8:45 वाजता मोटरसायकलवरील 2 अनोळखी चोरट्यांनी एका 63 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 1,80,000 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सिंघड रोड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या होत्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या गुन्हेगारी घटना. पुढील बातमीपत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.